प्रमोद घरी येताच पुष्पाताईंनी त्यांची सून रुक्मिणीबद्दल त्याच्याकडे तक्रार करायला सुरुवात केली. बेटा, आज तुझ्या पत्नीने काय केले आहे याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. तुझी बहीण मला भेटायला आली होती आणि ती इतका वेळ इथेच बसून राहिली, पण ही दुष्ट बाई बाहेर आली नाही. मी तिला चहा बनवायला सांगितले तेव्हा तिने माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि खोलीत जाऊन बसली. तिने आज माझ्या मुलीचा अपमान केला आहे. प्रमोद विचार करत होता की रुक्मिणीने यापूर्वी असे कधीच केले नव्हते. मग त्याने रुक्मिणीला मोठ्याने हाक मारली आणि तिला बाहेर येण्यास सांगितले आणि म्हणाला की आज तू लतिका ताईसाठी चहाही बनवला नाहीस. हा कसला प्रकार आहे की जे तू आत बसून राहिलीस? तिच्या पतीचे बोलणे ऐकून रुक्मिणी रागाने म्हणाली, मी त्यांच्या मुलीसाठी चहा का बनवू? हे ऐकून पुष्पाताईंना धक्का बसला आणि म्हणाल्या, का माझी मुलगी तुला कोणी लागत नाही का जे तू असं बोलत आहेस? रुक्मिणी लगेचच डोळे मोठे करून म्हणाली, ती तुमची मुलगी आहे, त्यामुळे ती तुमचीच पाहुणी आहे, माझी कोणीच नाही. जर तुम्हाला काही करायचं असेल तर ते स्वतः करा. असं समर्पक उत्तर ऐकून सासूला धक्का बसला आणि ती डोळे मोठे करून रुक्मिणीकडे पाहू लागली. संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लतिका बेटा, मला खरोखर तुला भेटायचं आहे. मला दिवसभर बसून कंटाळा येत आहे. तू आलीस आणि तुझ्यासोबत गप्पा मारल्या तर बरं वाटतं. पुष्पाताई फोनवर आपल्या मुलीसोबत बोलत होत्या तेव्हा लतिका म्हणाली, आई, इथे सुद्धा खूप कामं आहेत आणि मला कामापासून फुरसत मिळत नाही. चल, मी उद्या तुला भेटायला येते. हे ऐकून पुष्पाताई खुश झाल्या. तेवढ्यात त्यांची सून रुक्मिणी जेवणाची प्लेट घेऊन आली. मग त्या रुक्मिणीला म्हणाल्या, लतिका उद्या येईल. खूप दिवस झाले तिने दहीवडा खाल्ला नाहीये. उद्या तिच्यासाठी दहीवडा बनव. ती खूप दिवसांनी येत आहे, म्हणून तिला खायला न देता पाठवू नकोस. रुक्मिणी म्हणाली, आई, मी दरवेळी ताईंना खायला घालते आणि ताई आता 4 दिवसापूर्वी रविवारी आल्या होत्या. हे ऐकून पुष्पाताई चिडून म्हणाल्या, जर तुला मुलगी असते तर तुला कळले असते की मुलीपासून दूर राहणे कसे असते. आली मोठी. सोनबाई, तू तुझे तोंड बंद ठेव. चल, माझ्यासाठी दही घेऊन ये. रुक्मिणी शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि तिच्या सासूला दही आणून दिली. रुक्मिणी तिच्या खोलीत गेली तेव्हा तिने पाहिले की तिचा फोन वाजत होता. तिला दिसले की तिच्या आईचा फोन येत होता. रुक्मिणीने फोन उचलण्याआधी खोलीचा दरवाजा बंद केला आणि बोलू लागली, बेटा, रामपूरहून तुझ्या मावशीची मुलगी उद्या तुझ्या घरी येणार आहे. तिची परीक्षा आहे, म्हणून ती तुला भेटायला येणार आहे असं बोलत होती. म्हणून मी विचार केला की तुला फोन करून सांगावे. आईचं म्हणणं ऐकून रुक्मिणीला थोडेसे जड वाटले. तिला तिच्या सासूचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता, तरी सुद्धा ती नकार कशी काय देऊ शकत होती. रुक्मिणी म्हणाली, ठीक आहे आई. ती थांबणार का? हे ऐकून तिची आई म्हणाली की ती राहण्यासाठी येणार नाहीये, तिला फक्त तुला भेटायचं आहे. ती म्हणत होती की ती लग्नानंतर रुक्मिणी ताईला भेटली नाहीये. रुक्मिणी हसली आणि म्हणाली की ठीक आहे, तू तिला सांग की मला फोन कर. थोडा वेळ दोघांनी एकत्र गप्पा मारल्या आणि नंतर फोन ठेवला. रुक्मिणी विचार करू लागली की तिच्या मावशीची मुलगी तिला भेटायला येत आहे, हे तिच्या कुटुंबाला कसे सांगावे. तिची सासू तिच्या कुटुंबातील कोणावरही चिडते. यामुळे रुक्मिणीला 6 महिन्यापूर्वीची एक घटना आठवली, जेव्हा तिची मैत्रीण मीरा तिच्या शहरात काही कामासाठी आली होती आणि तिने तिला फोन केला होता. मीराला रुक्मिणीला भेटायचे होते आणि फोनवर तिचा पत्ता विचारत होती. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर अचानक मीराचा फोन आल्यानंतर रुक्मिणी आश्चर्यचकित झाली. तिने सुद्धा आनंदाने आपल्या मैत्रिणीला घरी येण्याचे आमंत्रण दिले. शेवटी मीरा लहानपणापासूनची मैत्रीण. दोघे एकत्र शाळेत जात आणि दोघांनीही शाळेत अनेक वर्ष घालवली होती. त्यामुळे तिलाही आपल्या मैत्रिणीला भेटायचे होते. त्यामुळे तिने लगेचच घरचा पत्ता दिला. मीरा जवळच होती म्हणून ती अर्ध्या तासात घरी पोहोचली. दारावरची बेल वाजताच रुक्मिणीने दार उघडले आणि तिच्या मैत्रिणीला समोर पाहून तिने आनंदाने तिला मिठी मारली आणि म्हणाली, अगं, तू अचानक माझ्या घरी येऊन खूप छान काम केलेस. एक दिवस आधी मला फोन करू शकली नसतीस का? मीरा ही आत येताना आनंदाने म्हणाली, अगं, जर मी तुला सांगून आली असती तर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कसा काय पाहू शकली असती. यानंतर दोघी मैत्रिणी बसल्या आणि बोलू लागल्या आणि मग रुक्मिणी स्वयंपाकघरात गेली आणि मीरासाठी चहा आणि नाश्ता बनवू लागली. तेवढ्यात झोपलेल्या पुष्पाताई उठल्या आणि आल्या. जेव्हा त्या स्वयंपाकघरात पोहोचल्या तेव्हा त्या मीराला पाहून थक्क झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून रुक्मिणीला समजले की आता त्यांना राग येणार आहे. रुक्मिणी लगेच म्हणाली, आई, ही माझी शाळेची मैत्रीण आहे. आम्ही वर्षानुवर्षे एकत्र होतो. आज ती आपल्या शहरात आली आणि आपल्याला भेटायला आली. पुष्पाताईंच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. हे पाहून रुक्मिणीला खूप विचित्र वाटले. मग मीरा म्हणाली, काकू, पहा, मी माझ्या घरून तुमच्यासाठी अंजीर आणले आहेत आणि हे आंबेही. मीराने एका बाजूला ठेवलेल्या आंब्यांकडे आणि अंजीरकडे इशारा केला. जे पाहताच पुष्पाताईंच्या चेहऱ्यावरचे भाव लगेचच बदलले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आले, जे आंबे आणि अंजीर पाहिल्यानंतरच ते चेहऱ्यावर दिसत होते. दोघी मैत्रिणी बसल्या आणि गप्पा मारल्या आणि चहा नाश्ता केला. त्यानंतर जेव्हा रुक्मिणीने जेवण करण्यास सांगितले तेव्हा मीरा म्हणाली,
अगं नाही रुक्मिणी, मला आता जायचे आहे, पण पुढच्या वेळी नक्की जेवण करूनच जाणार. शेवटी तुझ्या हाताचं जेवण मी कसं सोडू शकते? त्यानंतर मीरा परत गेली आणि रुक्मिणी तिला सोडून आत येताच पुष्पाताई म्हणाल्या, यापुढे तुझ्या मैत्रिणीचा फोन उचलण्याची गरज नाही. तू आज मला न विचारता बोलावलं, पण भविष्यात नाही. हे घर धर्मशाळा नाहीये. हे ऐकून रुक्मिणी तिथेच उभी राहिली. तिला तिच्या सासूला बोलण्याची हिंमत झाली नाही. कारण बोलणार तर कशी? कारण तिच्या लग्नाला फक्त 1.5 वर्ष झाले होते. घर समजून घ्यायला अजूनही वेळ लागत होता. पण तिला आधीच माहित होते की तिची सासू किती कडक आहे. संध्याकाळी पुष्पाताईंचा मुलगा रुक्मिणीचा नवरा प्रमोद ऑफिसमधून परतला तेव्हा त्यांनी त्याला तक्रारदार स्वरात सांगितले, बेटा, तुझ्या बायकोला सांग की लग्नापूर्वी तुझी जी काही मैत्री होती ती आता तुला टिकवण्याची गरज नाही. आपल्याला मैत्रिणींना घेऊन काय करायचं आहे? आज तिने मला न विचारता तिच्या मैत्रिणीला घरी बोलावलं. मला हे सगळं अजिबात आवडत नाही. रुक्मिणीला या सगळ्या गोष्टी आठवत होत्या तेव्हा तिचा फोन पुन्हा वाजू लागला. यावेळी तिने पाहिले की तर तो तिच्या मावशीच्या मुलीचा शिवानीचा फोन होता. फोन उचलताच शिवानी नेहमीप्रमाणे अगदी आनंदाने रुक्मिणी सोबत बोलू लागली. काही वेळ बोलल्यानंतर फोन कट झाला, पण रुक्मिणीला कळत नव्हते की घरात कसे सांगावे. रात्री तिने प्रमोदला एकट्याला सांगितलं आणि प्रमोद म्हणाला, ठीक आहे, मी सकाळी नाश्ता बाहेरून घेऊन येतो आणि तू तुझ्या बहिणीचा पाहुणचार करू शकतेस. मला आठवतंय की मी लग्नात शिवानीला पाहिलं होतं. प्रमोदचं ऐकून रुक्मिणीला थोडा दिलासा मिळाला, पण तिला तिच्या सासूचा विचार करून काही गोष्टी खटकत होत्या. त्यामुळे ती अडखळत म्हणाली, अरे पण जर आई काही म्हणाल्या तर? प्रमोद हसून म्हणाला की ती तुझी मैत्रीण होती, पण ही तुझी मावस बहीण आहे. दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. माझ्या आईचा इतका गैरसमज करून घेऊ नकोस. प्रमोदचे म्हणणे ऐकून रुक्मिणीचे मन थोडेसे हलके झाले. दुसऱ्या दिवशी प्रमोदने रुक्मिणीला जवळच्या दुकानातून नाश्ता आणला आणि तिला दिला. हे पाहून पुष्पाताईंनी विचारले, कोणी येणार आहे का? प्रमोद उत्तर देणारच होता की तितक्यातच पुष्पाताईंचा फोन वाजला आणि त्या आपली मुलगी लतिकासोबत बोलण्यात व्यस्त झाल्या. प्रमोदला ऑफिसला उशीर होत होता म्हणून तो निघून गेला. पुष्पाताई बोलत बोलत त्यांच्या खोलीत गेल्या तेव्हा रुक्मिणीने एक दीर्घ श्वास घेतला. पण तिला माहित होते की फोन ठेवल्यानंतर पुष्पाताई नक्कीच येतील आणि विचारतील, जर माझ्यावर वीज पडली तर काय होईल? म्हणूनच पुष्पाताईंच्या रागाला रुक्मिणी खूप घाबरत होती. यामुळे तिला सांगायला ही भीती वाटत होती. ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झाले. बोलून झाल्यावर पुष्पाताई आल्या आणि विचारू लागल्या की कोणासाठी इतका नाश्ता ऑर्डर केला आहे? लतिकाही येणार आहे. हे ऐकून रुक्मिणी लगेच म्हणाली, हो आई, तुम्ही म्हणाला होतात की लतिकाताई येणार आहेत, त्यामुळेच प्रमोदने नाश्ता आणला आहे. रुक्मिणीला बोलण्याची हिंमत नव्हती. पुष्पाताई सुद्धा खूप खुश होत्या की त्यांच्या मुलीसाठी तिच्या भावाने इतका नाश्ता आणून ठेवला आहे. काही वेळाने लतिका घरी आली. पुष्पाताई आपली मुलगी येतात सर्व काही विसरून जातात आणि तिच्यासोबत गप्पा मारण्यात व्यस्त होत. काही वेळाने त्यांना आठवलं तेव्हा त्यांनी रुक्मिणीला आवाज दिला. त्या म्हणाल्या, अगं, मी तुला रुक्मिणीसाठी दहीवडे बनवायला सांगितले होते, तू बनवलेस की नाही? तेव्हा रुक्मिणी हातात दहीवडे घेऊन आली, पण पुष्पाताई लगेच लतिकाला म्हणाल्या, आता तू हे खा आणि मग थोड्या वेळानंतर तुझी वहिनी तुझ्यासाठी चांगला नाश्ता देईल. तुझ्या भावाने तुझ्यासाठी काहीतरी आणून ठेवले आहे. हे ऐकताच लतिका खुश झाली आणि रुक्मिणीला पाहताच आपल्या आईला म्हणू लागली, मला वाटत होते की लग्नानंतर भाऊ बदलेल, पण असे झाले नाही. पुष्पाताई लतिकाला म्हणाल्या, अगं, तो काय बदलणार? तो तुझा भाऊ आहे. दोघांचे हे म्हणणे ऐकून रुक्मिणीला मनातल्या मनात खूप वाईट वाटले. कशा प्रकारे फिरवून तिला टोमणा मारला गेला. काही वेळानंतर लतिका म्हणाली, हे दहीवडे खूप कडक आहेत. वहिनी, तू डाळ नीट फेटली नाहीस का? रुक्मिणी अवाक झाली. तिने लगेच तिच्या सासूकडे पाहिले आणि पुष्पाताईही लगेच म्हणाल्या, सुनबाई, तुला लतिकापासून दहीवडे कसे बनवायचे ते शिकावे लागेल. लतिका दहीवडे कापसासारखे मऊ बनवते. रुक्मिणी शांतपणे स्वयंपाकघरात आली आणि काही वेळाने लतिकाला नाश्ता दिला. पण मनातल्या मनात तिला खूप भीती वाटत होती, कारण तिची बहीण शिवानी येणार होती. दोघेही बाहेर बसून बोलत होते तेव्हा दारावरची बेल वाजली आणि पुष्पाताईंनी रुक्मिणीला हाक मारली आणि म्हणाल्या, रुक्मिणी, कृपया दार उघड आणि बघ कोण आला आहे. प्रबोधने काही ऑर्डर तर केलं नाही ना? रुक्मिणी उत्तर न देता दार उघडायला गेली आणि पाहिले की समोर शिवानी उभी होती, जी रुक्मिणीला पाहताच अगदी आनंदाने मिठी मारली. आत बसलेल्या लतिका आणि पुष्पाताई एकमेकांचा चेहरा पाहू लागल्या आणि जशी रुक्मिणी शिवानीला घेऊन आत आली तेव्हा लतिका म्हणाली, अगं वहिनी, ही कोण आहे? आमची सुद्धा भेट करून दे. रुक्मिणी हसत म्हणाली, ताई, ही माझी मावस बहीण आहे. शिवानी सुद्धा आनंदाने तिथेच बसली आणि रुक्मिणीने लगेच तिला पाणी आणून दिले. पुष्पाताई तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत होत्या आणि हे पाहून रुक्मिणी घाबरली. रुक्मिणीने पुन्हा सर्वांसाठी चहा बनवला आणि शिवानी समोर पुन्हा तोच नाश्ता ठेवला. हे पाहून पुष्पाताई शिवानीला म्हणाल्या, खा खा, हे सर्व फक्त तुझ्यासाठीच आणले आहे. रुक्मिणी, आम्हाला चहा प्यायचा नाहीये. चहा बनवण्यापूर्वी आम्हाला विचारायला हवं होतं. चल लतिका, खोलीत बसून आपण गप्पा मारू. पुष्पाताई त्यांच्या मुलीसोबत खोलीत गेल्या आणि रुक्मिणी बाहेर बसली आणि शिवानीशी बोलू लागली.
शिवानीने रुक्मिणीसोबत 2 तास घालवले आणि मग म्हणाली, ताई आता मला जावे लागेल, नाही तर माझी बस चुकेल. रुक्मिणीने ही शिवानीला पटकन निरोप दिला आणि जशी ती आतमध्ये आली तेव्हा पुष्पाताई तिच्यावर ओरडण्यासाठी तयारच होत्या. सुनबाई, मी तुला सांगितलं होतं ना, मला न विचारता कोणालाही बोलवण्याची गरज नाही. रुक्मिणी अडखळत म्हणाली की आई, मी तिला फोन केला नाही. आज तिची परीक्षा होती म्हणून ती मला भेटायला आली. पुष्पाताई रागाने पाहत म्हणाल्या, रुक्मिणी, मागच्या वेळी तुझी मैत्रीण आली होती आणि यावेळी तुझी बहीण आली आहे. घराबद्दल तुला काय वाटतं? माझ्या घरात अधूनमधून येणाऱ्या बिनबोबाट पाहुण्यांचा हा पाहुणचार माझ्या घरी चालणार नाही. हे माझं घर आहे. इथे तुझ्या मनासारखं होणार नाही. पुष्पाताईंनी जे सांगितलं ते ऐकल्यानंतर रुक्मिणीच्या मनात एकच गोष्ट घुमली. हे माझं घर नाही का? मीही कुटुंबातील एक सदस्य आहे. मग मला कोणाला घरी बोलवण्याचा अधिकार नाही का? तेवढ्यात लतिका पुष्पाताईंना म्हणाली, ठीक आहे आई, मी आता निघते. तुझा नातू शाळेतून घरी आला असेल. घरी सासू आहे, पण मला घरी पोचावं लागेल. पुष्पाताई त्यांच्या मुलीला सोडण्यासाठी बाहेर गेल्या आणि रुक्मिणी डोळ्यात अश्रू घेऊन तिच्या खोलीत गेली. पण आज तिच्या मनात राग होता. माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना या घरात का सहन केलं जात नाहीये? प्रमोद येताच ती रागाने म्हणाली, प्रमोद, तू म्हणत होतास की आई शिवानीबद्दल काहीही बोलणार नाही, पण आई आज तेच म्हणाल्या जे मीराबद्दल म्हणाल्या होत्या. मला हे सांग की हे घर माझं नाहीये? मी माझ्या कोणत्याही मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना इथे बोलावू शकत नाही का? दोघांचे आवाज ऐकून पुष्पाताई खोलीत आल्या आणि म्हणाल्या, तू इथे सून आहेस, मालकीन नाही. इथे जे काही होईल ते माझ्या इच्छेनुसार होईल. तू कोणालाही बोलावून वाटेल तेव्हा आणून इथे बसवशील का? मला माहित आहे. प्रमोद, आज तू कोणासाठी नाश्ता आणला होतास? ती तिची नातेवाईक आहे, आमची नाही. यापुढे जर तू परत असंच केलंस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार. सासू रुक्मिणीला नको नको त्या गोष्टी ऐकून निघून गेली. योगायोगाने काही दिवसांनी रुक्मिणीचे आई वडील आले, ज्यांना पाहून पुष्पाताईंना धक्का बसला आणि रागाने त्या त्यांच्या खोलीत जाऊन बसल्या. रुक्मिणी वारंवार पाहत राहिली की पुष्पाताई तिथे जाऊन बसतील आणि तिचे आई वडील तिच्या सासूसोबत गप्पा गोष्टी मारतील तर बरे होईल. पण पुष्पाताई मात्र बाहेर आल्या नाहीत. तेव्हा रुक्मिणी जाऊन म्हणाली, आई, माझे आई बाबा तुम्हाला विचारत आहेत. तुम्ही बाहेर आला असता तर बरं झालं असतं. हे ऐकून पुष्पाताईने तिच्याकडे टक लावून म्हटले, ते माझ्याशी बोलायला आले नाही आहेत, ते त्यांच्या मुलीला भेटायला आले आहेत. मी तुला सांगितले होते की तुझ्या नातेवाईकांशी माझी ओळख करून द्यायची गरज नाहीये. तुझे आई बाबा आले आहेत, मग तूच बघ काय करायचं ते. पुष्पाताई रागावून आताच बसल्या आणि बाहेर आल्या नाहीत. यामुळे रुक्मिणीला खूप आश्चर्य वाटले, कारण तिथे तिच्या आई वडिलांचा अपमान होत होता. रुक्मिणीचे आई वडील असेच उठून निघून गेले, पण ही गोष्ट रुक्मिणीच्या मनाला खूप वाईट प्रकारे जाऊन भिडली. संध्याकाळचे 4 वाजले होते. रुक्मिणी चहा बनवत होती की तितक्यातच लतिका आली. लतिका पुष्पाताईंना म्हणाली, अगं आई, मी इथून जात होते म्हणून विचार केला की तुला भेटून जाते. आई, वहिनी कुठे आहे? तेव्हा पुष्पाताई तोंड वाकडं करत म्हणाल्या, स्वयंपाक घरात असेल, अजून कुठे? संध्याकाळचा चहा बनवत आहे. जशी रुक्मिणी स्वयंपाकघरातून चहा घेऊन बाहेर आली तेव्हा लतिका म्हणाली, अगं वहिनी, तू मला भेटायला आली नाहीस आणि तू एकटीच चहा का पित आहेस? माझ्यासाठीही चहा बनव. रुक्मिणीने लतिकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि शांतपणे चहा घेतला आणि तिच्या खोलीत गेली. हे पाहून पुष्पाताई आश्चर्यचकित झाल्या. लतिका सुद्धा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, आई, तुझ्यात आणि वहिनीमध्ये भांडण झालं आहे का, जे ती ऐकून ना ऐकल्यासारखं करून निघून गेली? स्वतःसाठी चहा बनवला पण मला विचारलंही नाही. हे ऐकून पुष्पाताई म्हणाल्या, मला कळत नाही आजकाल तिचा चेहरा असा का राहतो. नेहमीच उदास चेहऱ्याने घरात फिरत असते. मी माझ्या मुलासाठी काय आणले आहे हे मला कळत नाहीये. ती कधीही कोणत्याही गोष्टीने खुश नसते. तुला पाहून ती जळत असेल, यामुळे अहंकार दाखवत निघून गेली. मी तुझ्यासाठी चहा बनवते, काळजी करू नकोस. तुझी आई अजूनही जिवंत आहे. खोलीत बसलेली रुक्मिणी अशीच बाहेर आली होती, पण तिला वाटत होते की तिची सासू कधीही खोलीत येईल. लतिका निघून गेली पण रुक्मिणीला कळलेही नाही. पुष्पाताईंनी रागात रुक्मिणीला काहीही सांगितले नाही, पण विचार केला की आज प्रमोदला येऊ दे. आज तिचे केस उपटून काढलं नाही तर माझं नाव पुष्पा नाही. पुष्पाताई रागाने तोंड फुगवून प्रमोद येण्याची वाट पाहत होत्या. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. प्रमोद घरी येताच त्यांनी सुरुवात केली. तो घरी येताच पुष्पाताईंनी त्यांची सून रुक्मिणीबद्दल त्याच्याकडे तक्रार करायला सुरुवात केली. बेटा, आज तू कल्पनाही करू शकत नाहीस की तुझ्या बायकोने काय केले. तुझी बहीण मला भेटायला आली होती. ती बराच वेळ बसून होती, पण ही बाई बाहेर आली नाही. चहा बनवण्यासाठी सांगितलं तर दुर्लक्ष करून खोलीत जाऊन बसली. तिने आज माझ्या मुलीचा अपमान केला आहे. प्रमोदला वाटू लागले की रुक्मिणीने असे कधीच केले नव्हते. मग त्याने रुक्मिणीला मोठ्याने हाक मारली आणि तिला विचारले की आज तू लतिका ताईसाठी चहाही बनवला नाहीस? हा कसला प्रकार आहे की तू आत बसून राहिलीस? नवऱ्याचे बोलणे ऐकून रुक्मिणी रागाने म्हणाली, मी त्यांच्या मुलीसाठी चहा का बनवू? हे ऐकून पुष्पाताईंना धक्का बसला आणि म्हणाल्या, माझ्या मुलीचा तुझ्याशी काही संबंध नाहीये का की तू असे बोलत आहेस? रुक्मिणीने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाली, जर ती तुमची मुलगी असेल तर ती तुमची पाहुणी आहे, माझी नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही स्वतः करा.
हे उत्तर ऐकून सासू थक्क झाली आणि डोळे मोठे करून रुक्मिणीकडे पाहू लागली. प्रमोद रागाने म्हणाला, काय काय म्हणतेस रुक्मिणी? माझी बहीण तुझ्यासाठी काहीच नाहीये? तुझ्या मनात काय चाललंय? यावर पुष्पाताई संतापल्या आणि म्हणाल्या, प्रमोद, तिला तिच्या घरात कोणाचे स्वागत कसे करायचे याबद्दल काहीच माहित नाहीये. आज तिने लतिकासोबत असे केले. तिच्यात अजिबात संस्कार नाहीत. हे ऐकून रुक्मिणी मोठ्याने ओरडली, हे माझे संस्कार नाहीत तर या घरचे चालरीती आहे, जिथे मुलीची आणि नातेवाईकांची काळजी घेतली जाते पण सुनेच्या नातेवाईकांचा अपमान केला जातो. सासूबाई, आज माझे आई वडील आले तेव्हा तुम्ही काय केलं ते विसरलात का? तुम्ही खोलीतून बाहेरही आला नाहीत आणि म्हणतात की मला तुझ्या नातेवाईकांशी काय घेणं देणं आहे? असंच केलं होतं ना तुम्ही? आता जर मी तुमच्या मुलीसोबत असं वागले तर त्यात काय चुकीचं आहे? म्हणूनच मी खोलीतून बाहेर पडले नाही. ती तुमची मुलगी आहे. तिचे माझ्याशी काय नाते आहे? आता पुष्पाताईंना धक्काच बसला. रुक्मिणी याचा बदला घेईल असा त्यांनी कधीच विचार केला नव्हता. आता प्रमोदला ही संपूर्ण प्रकरण समजले. तो त्याच्या आईला म्हणाला, आई, हे घर रुक्मिणीचे सुद्धा आहे. तू तिच्यासोबत असं वागू शकत नाहीस. तू तिच्या आई वडिलांचा इतका अनादर केलास, त्यांना काय वाटले असेल? मी तिथे गेल्यावर त्यांनी माझ्याशी असेच केले तर कसे होईल? किंवा जर तुम्ही कधी त्यांच्या घरी गेलात तर तेही बदला घेऊ शकतात. मग वाईट वाटून घेण्याची गरज नाही. हे ऐकून पुष्पाताईंचे डोळे विस्फारले आणि आता त्यांना कळले की त्यांनी किती चूक केली आहे. रुक्मिणी रागाने तिच्या सासूवर ओरडत म्हणाली, जर तुम्ही आदर दिला तर तुम्हाला आदर मिळेल, नाहीतर तुम्ही जे काही कराल मीही तेच करेन आणि मग माझ्यावर बोट दाखवण्याची हिंमत करू नका. रुक्मिणीला अशा अवस्थेत पाहून पुष्पाताई अवाक झाल्या. रुक्मिणी आत गेली, पण आता पुष्पाताईंना कळत होते की त्यांनी किती मोठी चूक केली होती. त्यांनी विचार केला की त्या भविष्यात ही चूक दुरुस्त करतील. त्यांच्या सुनेचे बदललेले वर्तन पाहून एका दिवसातच त्यांचे डोके ठिकाण्यावर आले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या प्रकारे सासूला तिची मुलगी प्रिय असते त्याच प्रकारे सुनेला सुद्धा तिच्या माहेरची लोक प्रिय असतात. सासरच्या लोकांनी सुनेच्या माहेरच्या लोकांचा अशा प्रकारे अनादर करणे कशा प्रकारे महागात पडू शकते हे सुनेने चांगलेच दाखवून दिले. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.